प्रश्न इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरवर सीईटी 2021 ला आलाय बघा. ए लॉन्ग सॉलिनॉइड हॅज 1000 टर्न्स व्हेन ए करंट ऑफ 3 ampere flows through it. The magnetic flux linked with each turn of the solenoid is 3 into 10 raised to minus 3 Weber. The self inductance of the solenoid is option A 4 Henry, B 2 Henry, C 3 Henry and D 1 Henry. आता बघा आपल्याला सॉलिनॉइडचा सेल्फ इंडक्टन्स काढायचा आहे. मग आता आपल्याला नंबर ऑफ टर्न्स 1000 दिलेले आहेत, करंट 3 अँपिअर दिलेला आहे आणि फ्लक्स दिलेले आहे 3 into 10 raised to minus 3 वेबर. मग आता सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला असतो L that is equal to N phi B divided by I करंट. मग आता नंबर ऑफ टर्न्स आहेत 1000, phi B आहे 3 into 10 raised to minus 3 आणि करंट आहे 3 कॅन्सल झालं आणि L that is equal to 10 raised to 3 into 10 raised to minus 3 that is nothing but 10 raised to 0 and 10 raised to 0 that is equal to 1 Henry. ही जो करेक्ट ऑप्शन डी आहे. समजलं किती सोपं आहे बघा. तर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक यू व्हेरी मच.